नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भिल ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया प्रश्न। प्रश्न पहिला, पोर्तुगीज, टिंबटिंब, फ्रेंच व ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले। पर्याय पहा, 1 ऑस्ट्रियन, 2 डच, 3 जर्मन, 4 स्वीडिश। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डच। पुढचा प्रश्न 2 टिंबटिंब हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते। पर्याय पहा, 1 सुरत, 2 कोचीन, 3 गोवा, 4 मुंबई। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई। पुढचा प्रश्न पाहूया। 3 1782 साली टिंबटिंब तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले। पर्याय पहा, 1 वडगावचा तह, 2 वसईचा तह, 3 सालबाईचा तह, 4 अहमदनगरचा तह। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सालबाईचा तह। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4 पुढील घटना कालानुक्रमे लिहा। हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे। घटना पहा, अ वसईचा तह, ब सतीबंदीचा कायदा, क दुसरे इंग्रज मराठा युद्ध, ड सालबाईचा तह। पर्याय पहा, या ठिकाणी घटना ज्या क्रमाने घडलेल्या आहेत त्या क्रमाचा जो पर्याय आहे तो पर्याय निवडून आपण उत्तर लिहायचं आहे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न 5 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली। हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 लॉर्ड वेलस्ली, 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस, 3 लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स, 4 लॉर्ड कर्जन। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स। पुढचा प्रश्न 6 पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 1782 सालबाईचा तह, 2 1818 तैनाती फौजेचा करार, 3 1848 साताऱ्याचे राज्य खालसा, 4 1884 पीठचा भारत विषयक कायदा मंजूर। या ठिकाणी आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1818 तैनाती फौजेचा करार, जो 1802 मध्ये झालेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। 7 पुढील घटना कालानुक्रमे लिहा। हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। घटना पहा, अ सतीबंदीचा कायदा, ब रेग्युलेटिंग ॲक्ट, क पीठचा भारत विषयक कायदा, ड विधवा पुनर्विवाह कायदा। आणि पर्याय पहा,
या ठिकाणी आपल्याला या घटना ज्या क्रमाने घडलेल्या आहेत त्या क्रमाच्या पर्याय उत्तरामध्ये लिहायचा आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. 8. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? पर्याय पहा. 1. लॉर्ड वेलस्ली, 2. लॉर्ड कॉर्नवॉलिस, 3. लॉर्ड वॉरन हेस्टिंग, 4. लॉर्ड कर्जन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड वेलस्ली. पुढचा प्रश्न पाहूया. 9. 1827 साली टिंबटिंब यांनी राजनीतिविषयक सभानीती या नावाचा ग्रंथ छापून घेतला. पर्याय पहा. 1. दुसरा बाजीराव, 2. रंगो बापूजी गुप्ते, 3. तात्यासाहेब टोपे, 4. छत्रपती प्रतापसिंह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. छत्रपती प्रतापसिंह. पुढचा प्रश्न. 10. 1765 साली बंगालमध्ये टिंबटिंबने दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. हा प्रश्न NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. लॉर्ड कॉर्नवॉलिस, 2. लॉर्ड डलहौसी, 3. रॉबर्ट क्लाइव्ह, 4. विलियम जोन्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रॉबर्ट क्लाइव्ह. पुढचा प्रश्न पहा. 11. जमशेदजी टाटा यांनी टिंबटिंब येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. पर्याय पहा. 1. मुंबई, 2. कोलकाता, 3. जमशेदपूर, 4. रिश्रा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जमशेदपूर. पुढचा प्रश्न पहा. 12. 1853 साली टिंबटिंब या मार्गावर भारतात पहिल्यांदा आगगाडी धावू लागली. पर्याय पहा. 1. मुंबई दिल्ली, 2. पुणे मुंबई, 3. मुंबई ठाणे, 4. मुंबई कोलकाता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मुंबई ठाणे. पुढचा प्रश्न पहा. 13. भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती करणारा. पर्याय पहा. लॉर्ड मेकॉले, 2. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स, 3. लॉर्ड कॉर्नवॉलिस, 4. लॉर्ड डलहौसी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढचा प्रश्न. 14. 1854 मध्ये टिंबटिंब यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. पर्याय पहा. 1. जमशेदजी टाटा, 2. रतनजी टाटा, 3. कावासजी नानाभाई दावर, 4. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कावासजी नानाभाई दावर. पुढचा प्रश्न पहा. 15. विलियम जोन्स याने टिंबटिंब साली कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना केली. पर्याय पहा. 1. 1774, 2. 1784, 3. 1802, 4. 1827.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1784. पुढचा प्रश्न 16. इसवी सन 1855 बंगालमधील टिंबटिंब येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. पर्याय पहा. 1 कोलकाता, 2 रिश्रा, 3 हुगळी, 4 ढाका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिश्रा. पुढचा प्रश्न 17. टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्यांची संहिता तयार केली. पर्याय पहा. 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस, 2 लॉर्ड मेकॉले, 3 लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स, 4 रॉबर्ट क्लाइव्ह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड मेकॉले. पुढचा प्रश्न पहा. 18. इसवी सन 1829 टिंबटिंब याने सतीबंदीचा कायदा केला. पर्याय पहा. 1 लॉर्ड डलहौसी, 2 लॉर्ड बेंटिंक, 3 लॉर्ड रिपन, 4 लॉर्ड मेकॉले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड बेंटिंक. पुढचा प्रश्न पहा. 19. भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची शिफारस कोणी केली. पर्याय पहा. 1 लॉर्ड बेंटिंक, 2 लॉर्ड डलहौसी, 3 लॉर्ड मेकॉले, 4 लॉर्ड रिपन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड मेकॉले. पुढचा प्रश्न पहा. 20. इसवी सन 1856 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा टिंबटिंब याने केला. पर्याय पहा. 1 लॉर्ड डलहौसी, 2 लॉर्ड बेंटिंक, 3 लॉर्ड मेकॉले, 4 लॉर्ड रिपन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न 21. इसवी सन टिंबटिंबमध्ये कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पर्याय पहा. 1 1853, 2 1857, 3 1855, 4 1858. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1857. तर विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळेल. हा व्हिडिओ जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.